नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ जीवाच्या समोर आजीचा विषय काढत असतो आणि पार्थ तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि तो अतिशय गंभीर झालेला असतो। तेव्हा पार्थ त्याला प्रश्न विचारतो, काय झालं जीवा, तू एवढा अस्वस्थ का झाला आहेस? आपण एकमेकांशी स्पष्टपणे काहीही बोलत नाही आणि नंतर यामुळे घरामध्ये वाद येतात आणि तेव्हा जीवा हा विचारामध्ये पडलेला असतो। त्यानंतर आपण पाहतो पार्थ आणि काव्या हे आजीच्या साडीची घडी घालून सर्वांच्या समोर घेऊन जात असतात। तेव्हा घडी घालताना दोघेही एकमेकांच्या दिशेजवळ येतात। तेव्हा पार्थ काव्याला बोलतो, काव्या, आजीच्या साडीच्या कारणाने का होईना परंतु आपण एकमेकांच्या जवळ तर आलो। आणि तेव्हा काव्य ही काहीच उत्तर देत नाही व ती पार्थकडे पाहतच राहते। त्यानंतर आपण पाहतो सर्वांनी आजीचे फोटो आणि सर्व आठवणी टेबलवर मांडलेल्या असतात आणि नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा, आजीचा हार तर राहिला, तो हार घेऊन या। आणि तेव्हा पाठीमागून आवाज येतो, हार असेल तर घेऊन येईन ना? का? सर्वजण आश्चर्यचकित होऊन बाबांकडे पाहू लागतात आणि नंदिनी ही विचारते, बाबा, तुम्ही जीवाबद्दल असे का बोलत आहात? आणि बाबा हे उत्तर देतात, कारण तुझा नवरा आणि त्याच लायकीचा आहे। त्याच्या आजीने त्याच्याकडे दिलेला सोन्याच्या पिढीचा हार त्याने विकून टाकला आणि हे करताना त्याला थोडी देखील लाज वाटली नाही। तेव्हा तो अतिशय घाबरतो व खाली मान घालून उभा राहतो। तेव्हा नंदिनी ही आणि सर्वजण अवाक होऊन जीवाकडे पाहू लागतात। आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाने विकलेला हार पुन्हा मिळू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।